नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 1 भाग 2 की अशा या दुसऱ्या भागामध्ये महायुद्धोत्तर राजकीय जे काही घडामोडी आहे तर अशा या घडामोडींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत की अगदी आपण पाठीमागच्या तासाला परस्परावलंबन म्हणजे काय, परराष्ट्र धोरणांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध कशाप्रकारे प्रस्थापित केले पाहिजे, त्याचप्रमाणे पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध, या अनेक विविध अशा प्रकारच्या बाबींचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे शीतयुद्ध, या शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय की अशा या शीतयुद्धाचा आपण या ठिकाणी अभ्यास पाहत होतो की अगदी शीतयुद्धाचे परिणाम असतील, अलिप्ततावाद असेल, शीतयुद्धाची अखेर असेल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करत असताना जागतिकीकरण म्हणजे काय याही गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे की अगदी आज आपण शीतयुद्धाचे जे काही परिणाम आहे हे परिणाम नेमके काय आहेत, शीतयुद्धाचे परिणाम काय झाले हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. की जसं आपण मागच्या तासाला पाहिलं की शीतयुद्ध, मग शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय, तर अगदी प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा प्रकारचं जे वातावरण निर्मिती असते, एक तणावपूर्ण अशा प्रकारची परिस्थितीचं जे वर्णन आहे हे वर्णन शीतयुद्ध अशा या संज्ञेद्वारे त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून शीतयुद्ध जर आपण पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, युद्ध ज्यावेळेस संपलं, युद्ध संपताच परस्परांचे ते स्पर्धक बनले गेले. त्यांच्यातील पूर्वीची असणारी जी सहकार्याची जागा होती ही जागा आता स्पर्धेने घेतलेली होती. आणि अशा या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा जवळजवळ 40 ते 45 वर्षांचा कालखंड हा आपल्याला व्यापलेला दिसेल. मग अशा या दोन्ही देशामध्ये प्रत्यक्षपणे कधी युद्ध झालं नाही, पण युद्धाचा भडका कधी उडेल अशा प्रकारचा जो काही तणाव आहे हा तणाव त्या ठिकाणी निर्माण झालेला होता पहा. आणि त्यामुळं की अगदी अशा या शीतयुद्धाचे परिणाम पाहत असताना आपला पहिला परिणाम या ठिकाणी सांगता येईल की लष्करी संघटनांची निर्मिती. मग अगदी शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये दोनही महासत्तांनी म्हणजे अमेरिका असेल किंवा सोव्हिएत युनियन, अशा या दोन महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. मग त्यामध्ये सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. नाटो की ज्याला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं की ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील एक लष्करी संघटना होती. तर सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखाली असणारी लष्करी संघटना म्हणजे वॉर्सा करार ही संघटना त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजेच एका दृष्टीने जर आपण पाहिलं तर अशा या लष्करी संघटनांची निर्मिती ही दोनही राष्ट्रांनी केलेली होती. त्यानंतर आपल्याला जगाचे द्विध्रुवीकरण पाहत असताना की युद्धकाळामध्ये जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटामध्ये सामील झाले होते, विभागले गेलेले होते. आणि राष्ट्रांची अशा दोन गटामध्ये विभागणी होणं म्हणजे द्विध्रुवीकरण होय. की अगदी शीतयुद्धाचा जो काही आवाका आहे हा आवाका त्या ठिकाणी वाढलेला होता. अशा या शीतयुद्धामध्ये अमेरिकेच्या बाजूने त्याचप्रमाणे सोव्हिएत युनियनच्या बाजूने अनेक राष्ट्र त्या ठिकाणी एकत्रित आलेले होते आणि एकंदरीत तणावाचं वातावरण त्या ठिकाणी अधिकच व्यापक बनल्या गेलं. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर दोन महासत्तांच्या गटामध्ये असे जगातील बहुतांशी राष्ट्र ही त्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसेल. की अगदी जर आपण पाहिलं तर क्युबाचा संघर्ष 1962 ही एक शीतयुद्ध काळातील
अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची घटना हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पहा की हे तुम्हाला माहीत आहे का की 1917मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि त्यामधूनच सोव्हिएत युनियन हा अस्तित्वात आला. अतिशय अल्प अशा प्रकारच्या कालावधीमध्ये सोव्हिएत युनियनने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महासत्ता म्हणून त्या ठिकाणी उदयास आला. पण अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये टोकाचे मतभेद होते की जसं अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होते, तर सोव्हिएत युनियन समाजवादाचा त्याचप्रमाणे एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारं अशा प्रकारचं राष्ट्र होतं. दोन्ही महासत्तांना जगामध्ये आपलं वर्चस्व वाढवायचं होतं. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता, तर सोव्हिएत युनियनला समाजवादाचा प्रसार त्या ठिकाणी करायचा होता. आणि म्हणून आपलं प्रभुत्व वाढावं म्हणून महासत्तांनी लहान अशा प्रकारच्या राष्ट्रांना आपापल्या गटामध्ये खेचण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. त्याचा परिणाम युरोपचे वैचारिक पातळीवर विभाजन झाल्याचं आपल्याला दिसेल. पश्चिम युरोप आणि त्या ठिकाणी देश अमेरिकेच्या गटामध्ये सामील झाले, तर पूर्व युरोपमध्ये असणारे जे देश आहे हे सोव्हिएत युनियनच्या गटामध्ये सामील झाले. एकंदरीत आपापल्या गटातील राष्ट्रांना लष्करी त्याचप्रमाणे आर्थिक मदत देण्याचं जे धोरण होतं हे धोरण दोनही महासत्तांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. त्यानंतर शीतयुद्धाचा पुढचा परिणाम जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर शस्त्रास्त्र स्पर्धा की अगदी महासत्ता एकमेकांना शह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागलेले होते. अतिशय संहारक अशा प्रकारचे अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात त्याचप्रमाणे त्याला लागणारं जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी सुद्धा स्पर्धा त्या ठिकाणी दोनही राष्ट्रामध्ये सुरू झालेली होती. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता ही धोक्यात येणार होती अशा प्रकारची जी जाणीव आहे ही जाणीव या महासत्तांना झाली आणि त्यामुळं शस्त्रास्त्र नियंत्रणाचं त्याचप्रमाणे निःशस्त्रीकरणाचे जे प्रयत्न आहे हे प्रयत्नसुद्धा या शीतयुद्धाच्या कालखंडामध्येच झालेले आहेत. त्यानंतर प्रादेशिक संघटनांची निर्मिती हा पुढचा शीतयुद्धाचा परिणाम आहे की महासत्तांच्या स्पर्धेमध्ये जे विकसनशील राष्ट्र होती तर अशा या राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या पातळ्यावर विविध अशा प्रकारच्या संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास हा महत्त्वाचा वाटत होता. युरोपमधील जे देश आहेत तर अशा या देशांनी युरोपीय आर्थिक संघ अशा प्रकारची संघटना त्या ठिकाणी निर्माण केली, तर आग्नेय आशिया देशांनी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स म्हणजेच एकंदरीत एशियन अशा प्रकारची जी संघटना आहे की ही संघटना त्या ठिकाणी निर्माण केली. त्यानंतर अलिप्ततावाद हाही शीतयुद्धाचा परिणाम आहे की ज्यावेळेस शीतयुद्ध सुरू झालं त्यानंतरच्या काळामध्ये एकीकडे जगाचं द्विध्रुवीकरण होत होतं, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेमध्ये सामील व्हायचं नव्हते. अशा या राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं आणि अशा धोरणालाच अलिप्ततावाद असं म्हटलं गेलं. की अगदी जर आपण अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची चळवळ त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि म्हणून आपण अलिप्ततावादी चळवळ म्हणजे नेमकं काय ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. की पहा, दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र अशा प्रकारच्या झालेल्या देशांनी अलिप्ततेचा जो विचार आहे तर अशा या विचाराला पाठिंबा दिला
आणि ती एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची चळवळ कालांतराने बनल्या गेली. मग अशा या चळवळीमध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नक्रुमा अशा या नेत्यांच्या नेतृत्वाखाली अशा या चळवळीची जी सुरुवात आहे, ही सुरुवात 1961 खऱ्या अर्थाने झालेली होती. आणि मग अशी ही जी काही अलिप्ततावादी चळवळ आहे, तर अशा या अलिप्ततावादी चळवळीचं जर मूल्यमापन आपण पाहिलं तर ते आपल्याला असं सांगता येईल की अशा या चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केलेला आहे. की विविध अशा प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील तर हे प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यास अशा या चळवळीने प्रोत्साहन दिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने अशा या चळवळीचं नेतृत्वही केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अशा या चळवळीला भारताने सक्रिय अशा प्रकारचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबासुद्धा दिलेला आहे. मानवतावाद, जागतिक शांतता, समानता अशा या शाश्वत अशा प्रकारच्या मूल्यावर अलिप्ततावादी चळवळ ही आधारलेली होती. पहा, अशा या चळवळीने अल्पविकसित असणारे राष्ट्र की अशा या राष्ट्रांना एकत्र येण्यास खऱ्या अर्थाने प्रेरित केलेलं होतं. आपले आंतरराष्ट्रीय जे प्रश्न आहे ते हे प्रश्न शांततामय मार्गाने त्या ठिकाणी सोडवण्यावर या चळवळीने भर दिलेला होता. निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन याबाबत एक आग्रही अशा प्रकारची जी भूमिका आहे ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. गरीब अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडण्याचं काम या चळवळीने केलेलं होतं. एका नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची जी काही मागणी आहे ही मागणी या चळवळीने केलेली होती. म्हणजेच जर आपल्याला थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर अशा या शीतयुद्धात अलिप्ततावादी चळवळीचे जे काही मूल्यमापन आहे हे मूल्यमापन पाहत असताना की शीतयुद्ध हे संपलं होतं तरीही अलिप्ततावादी चळवळीचं जे महत्त्व आहे हे महत्त्व मात्र कमी झालेलं नव्हतं. आणि एकंदरीत अशा या चळवळीने अल्पविकसित जी राष्ट्र आहे की अशा या राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलेलं होतं. आणि त्यामुळं अशा या चळवळीमुळे आर्थिक असेल किंवा सामाजिक बदलांचे अनेक आंतरराष्ट्रीय जे काही प्रवाह आहे हे प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणलेले होते. यानंतर आपल्याला शीतयुद्धाची अखेर की अगदी 1945 जागतिक राजकारणामध्ये प्रभावी अशा प्रकारचं ठरलेलं आहे जे शीतयुद्ध आहे. या शीतयुद्धाच्या नंतर हे शीतयुद्ध काही कालानंतर संपुष्टात आले आणि शीतयुद्धाची अखेर ही मागील शतकाच्या शेवटी झालेली अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची घटनाही मानली जाते. मग अशा या शीतयुद्धाची अखेर होण्यामध्ये अनेक विविध अशा प्रकारच्या ज्या काही बाबी आहे त्या बाबी त्या ठिकाणी कारणीभूत ठरल्या गेल्या की यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली बाब आहे सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं. राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील जे नियंत्रण होतं हे नियंत्रणसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी शिथिल केलं. त्यानंतर दुसरी बाब आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजेच पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजेच खुलेपणा अशा प्रकारची धोरणं अंमलामध्ये आणली. आणि अशा या धोरणामुळे माध्यमावरील जे नियंत्रण होतं हे नियंत्रण कमी झालं. राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठा अशा प्रकारचा जो काही बदल आहे हा बदल त्या ठिकाणी झालेला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली असणारे जे देश आहे तर अशा या देशांनी भांडवलशाही त्याचप्रमाणे लोकशाही मार्गाचा स्वीकार केला आणि त्यामुळं त्याही ठिकाणच्या असणाऱ्या ज्या काही राजवटी आहे या राजवटी बदलल्या गेल्या. त्यानंतर
सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि त्यामधून अनेक नवीन अशा प्रकारचे जे काही राष्ट्र आहे की अशा या राष्ट्रांचा उदय झाला. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा अशा प्रकारचा देश होता पहा. की अगदी त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी शब्द सुचवा म्हणलेला आहे की एकच महासत्ता असते आणि तिच्यावर ज्यावेळेस अनेक देश अवलंबून असतात तेव्हा अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय व्यवस्था असते की अशा या व्यवस्थेला आपण एकध्रुवीय व्यवस्था असं म्हटलं जातं. आणि म्हणून दोन ज्या महासत्ता होत्या मग अमेरिका आणि सोव्हिएत युनियन की अशा या दोन महासत्तांमध्ये झालेल्या राष्ट्रांच्या विभागणीला द्विध्रुवीकरण असं म्हटलेलं होतं पहा. त्यानंतर पहा की शीतयुद्धानंतरचं जग कशा प्रकारचं होतं हे पाहत असताना की ज्यावेळेस सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि अशा या विघटनाबरोबर हे जे शीतयुद्ध होतं हे शीतयुद्ध त्या ठिकाणी संपलेलं होतं. म्हणजेच एकेकाळी अशा प्रकारची ही जी महासत्ता आहे की ज्या महासत्तेचं विघटन झालं आणि जागतिक राजकारणामध्ये अनेक विविध अशा प्रकारचे जे बदल आहे हे बदल घडून आले. की जसं जागतिक राजकारणामध्ये अमेरिका ही केवळ एकमेव महासत्ता त्या ठिकाणी आता उरल्या गेली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रामधील असणारा व्यापार, आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल अशा प्रकारचं जे वातावरण आहे हे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. श्रम, भांडवल, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर त्या ठिकाणी प्रसार झाला. लोकांमधील विचार आणि कल्पना यांचा मुक्त अशा प्रकारचा संचार त्या ठिकाणी होऊ लागला. विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होऊ लागली. त्यानंतर सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आणि त्यामुळं अन्य राष्ट्रांना मदत करण्याची जी कल्पना होती ही कल्पना मात्र मागे पडली आणि त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रुराष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र अशा प्रकारची जी कल्पना आहे ही कल्पना कालांतराने पुढे आली. यानंतर संयुक्त राष्ट्रे आणि संघटनेच्या जबाबदारीमध्ये वाढ झाली. जागतिक शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस अशा प्रकारचे जे प्रयत्न आहे हे प्रयत्न मात्र त्या ठिकाणी करावे लागत आहेत. की जसं सध्याच्या काळामध्ये पर्यावरणाचं रक्षण असेल, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना अशा या विविध अशा प्रकारच्या बाबींना मात्र जागतिक अशा प्रकारचं जे स्वरूप आहे हे स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झाले. यानंतर आपल्याला जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय की अगदी शीतयुद्धानंतरच्या कालखंडामध्ये जागतिकीकरण घडून आलं. की शीतयुद्धानंतर व्यापार असेल किंवा आर्थिक अशा प्रकारचे जे संबंध होते तर अशा या संबंधामध्ये एक प्रकारचा खुलेपणा आला आणि अगदी भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचार होऊ लागला. विचारांची जी काही देवाणघेवाण आहे, कल्पनांची देवाणघेवाण आहे ही जगभर विविध अशा प्रकारच्या देशामध्ये होऊ लागली. माहिती तंत्रज्ञानामध्ये अनेक विविध अशा प्रकारच्या घडामोडी घडल्या गेल्या. नवनवीन अशा प्रकारची क्रांती त्या ठिकाणी घडल्या गेली आणि अशा या तंत्रज्ञानातील झालेले जे बदल आहे हे बदल संपूर्ण जगभर त्या ठिकाणी पसरू लागले. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतकंच महत्त्व त्या ठिकाणी राहिलं नाही. की अगदी अशा या सर्व प्रकारच्या ज्या प्रक्रिया आहेत की या प्रक्रियांना आपण जागतिकीकरण असं म्हटलं जातं. मग जागतिकीकरणाचे काही फायदेही झाले, त्याचप्रमाणे जागतिकीकरणाचे काही तोटेही झाल्याचं आपल्याला दिसेल. की जसं विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्या आणि त्यामुळं व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढलं, बाजारपेठांमध्ये मुबलकता वाढली. पण त्याचबरोबर जर आपण तोटा पाहिला तर गरीब आणि श्रीमंत राष्ट्रामधील असणारी जी दरी होती ही दरी कमी झाली नाही. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा या जागतिकीकरणाचे काही फायदे आणि काही तोटेही आपल्याला या ठिकाणी आढळून येतील.
म्हणजेच एकंदरीत अशा या प्रकरणामध्ये आपण 1945 पासूनच्या जागतिक अशा प्रकारच्या ज्या घडामोडी होत्या की अशा या घडामोडींचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. मग शीतयुद्धकालातील जग, त्यामधील असणारी शस्त्रस्पर्धा आणि निःशस्त्रीकरणाचे प्रयत्न हे आपण या ठिकाणी या पाठामध्ये समजून घेतले. जागतिकीकरणाचा जो अर्थ आहे तो अर्थही आपण या पाठामध्ये पाहिला की अगदी पुढच्या प्रकरणामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यासाठी अगदी आपल्याला या ठिकाणी शोधा आणि सहभागी व्हा असं म्हटलेलं आहे की जसं पर्यावरण म्हटलं की पर्यावरण हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा विषय आपल्याला दिसतो की पर्यावरणाचं रक्षण आणि या रक्षणासाठीच्या कोणत्याही 2 जागतिक ज्या संघटना आहे की अशा या संघटनांची माहिती आपल्याला इंटरनेटच्या आधारे या ठिकाणी मिळवायची आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायची की अगदी त्यांची उद्दिष्ट जर तुम्हाला मान्य असतील तर त्यांच्यातील सहभागाच्या ज्या काही संधी आहे त्या संधी कोणत्या आहेत याही आपल्याला त्या ठिकाणी शोधायच्या. एकंदरीत अगदी अशा या प्रकरणावरील असणारा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्यायसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सोडवायचा. धन्यवाद.